10वी आणि 12वीची परीक्षा जवळ आली म्हणल्यानंतरनं बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असेल, पण घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्ही 10वीमध्ये आभासी प्रतिमेबद्दल शिकलाच असाल, बरोबर आहे की नाही? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळं ते आपल्याला दिसतं. म्हणजे काय, वाळवंटी प्रदेशामध्ये बऱ्याचदा आपल्याला मृगजळ दिसतात. मृगजळ म्हणजे काय, एक भ्रम असतो, हो की नाही? तिथे प्रतिमा नसते, पण आपल्याला काय होतं, भास होतात. तशाच प्रकारे जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला भ्रमाच्या पाठीमागे लागून चालणार नाही, तर आपल्याला वास्तवामध्ये स्थिर चालणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या अभ्यासाचा आपण प्रॉपर प्लॅन करणं गरजेचं आहे. प्लॅन म्हणजे काय, तर एक आराखडा किंवा योजना करणे अभ्यासाची. लॉजिकल म्हणजे काय, तार्किकदृष्ट्या तो योग्य आहे का नाही पाहणे. आपण करतो टाईम टेबल, पण आपल्या त्या वेळेला किंवा आपल्या डेली लाईफला फॉलो करण्यासारखं आहे की नाही ते सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. ॲप्रोच, आपण जो काही अभ्यास करतो त्याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे, त्यानंतरनं तो कुठल्या दिशेने जातो हे देखील तपासून पाहिलं पाहिजे, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो? तर आपण भ्रमामध्ये न राहता